बघा 7.4 मधलं पहिलं गणित काय दिलं आहे तर त्रिकोण ABC मध्ये BACचं माप 45 ऐवजी आपण काय 90 कसं घेतलं का तर इथं उत्तर लिहिले. नंतर पुढं बाजू AB बघा AB त्याची माप किती दिलं आहे 7 वर्गमुळात 2. ह्याचं माप किती दिलं आहे 7 वर्गमुळात 2. जर ह्या दोन बाजू समान असतील तर ह्यांच्या समोरासमोरील कोण पण काय असतात समान. समद्विभुज त्रिकोणाचा नियम काय दोन बाजू समान असतील तर दोन त्रिकोणातले समभुज त्रिकोण होतो समद्विभुज. आणि समद्विभुज त्रिकोणामध्ये समोरासमोरच्या बाजू काय असतात कोण काय असतात समान असतात. मग कोण C आणि कोण B बरोबर किती होतील 90 अंश. जर हे दोन 90 अंशाचे होत असतील तर वरचा किती होणार 90. तिघांची बेरीज 180 अंश. मग थिटा आपल्याला किती मिळाला 90 मिळाला. ओके. जर थिटा 90 मिळाला त्रिज्या R बरोबर किती दिली 7 वर्गमुळात 2. मग आता मला सांगा वर्तुळखंडाचे क्षेत्रफळाचं सूत्र थांबा मला लिहू द्या आधी. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर काय थिटा पाय मोठ्याने सगळ्यांनी वजा पुढं R चा वर्ग किती थिटा किती गुणिले 3.14 छेद वजा साइन 90 आधी लिहायचं साइन 90 छेद पुढं 7चा वर्ग वर्गमुळात 2ची किंमत वर्गमुळात बाहेर निघाल्या वर्ग काय होईल 2च. ह्या शून्याला शून्य कॅन्सल 9 1 9 9 चौक 36. मग वरती काय राहिलं 4 गुणिले 14 छेद सॉरी इथं नाही फक्त इथं 4 आहे का नाही वजा साइन 90ची किंमत किती 1 छेद. आता ह्यांची बेरीज वजाबाकीला छेद समान आहे का नाही छेद समान करून घेऊ. मग ह्याच्या छेदाने ह्यानं गुणायचं त्याच्यापेक्षा बरं तसंच करू ह्याचा छेद ह्यानं ह्याचा छेदनं ह्याला गुणू 49 जुने 98 कंसात 2 गुणिले 3.14 6.28 वजा 4 छेद 4 दुने आता 6.28 मध्ये 4 गेलं किती राहिलं 2.28 98 कंसात 2 छेद 8. आता हे 8 इकडे ह्याला गुणाकार आहे बरोबर का नाही सांगा किती 8 98 12 72 12 7 12 80 96 13 80 104. नाही थांब आपण डायरेक्ट 2 घालू जाऊ 4 न घालू 4 दुने 8 नाही जात 2 जाऊ घालवतो बे 49 बे चौक 8 नंतर न जातो का भाग नाही जातला का मग ह्याला जाईल ना बे दुने 4 बे केवे बे चौक 8 नंतर न 14 आहे बरोबर का. मग इकडं लिहितो मी 49 गुणिले वरती किती राहिले 1 भागिले 2 बरोबर का. आता ह्याला भाग घालू 49 गुणिले बे 0 नाही जात म्हणून किती घेतला डायरेक्ट बे 5 10 आणि बे 7 14 गुणिले 0.57. आता ह्याला गुणायचं बरोबर का. सांगा 0.57
गुणिले 49, 9 7 63, 6 4 आले, 9 5 45 आणि 6 51, 9 0 0 आणि 5 पुढं 4 7 28, 4 25 आणि 2 3 9 7 2 2 घरं सरकून 27.9 किती आता नाही इकडं कुठं चुकलं पाच कर इकडं कुठं चुकलं का आपलं बघायला लागेल. चला झालं का. दुसरा प्रश्न ओ केंद्र वर्तुळामध्ये PQR वर्तुळखंड वर्तुळखंडाचा थिटा किती दिला आहे 60 दिला आहे. OP म्हणजे कोण त्रिज्या R बरोबर किती दिली 10 बरोबर. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ सूत्र सांग. हां मोठ्यानं सांग. बरोबर का. आता सांगा R म्हणजे कितीचा वर्ग कंसात पुढं छेद छेद. आता इथनं घालवत जाऊ आपण. 0 0 कॅन्सल. 6 1 6 6 6 36. ओके अजून कुठं काय जात नाही. पुढं 10चा वर्ग कंसात 3.14 छेद 6 वजा साइन 60ची किंमत वर्गमुळात छेद इथला सूत्रातला 2. आता हा 2 ह्याला भागाकार म्हणजे खाली याला काय असणार गुणाकार. 100 कंसात 3.14 छेद 6 वजा वर्गमुळात 3 छेद 2 2 4 वर्गमुळात 3ची किंमत सांगा किती नीट आहे का. 100 गुणिले काय 3.14 छेद. थांबा की आपण इथंच काय करू ह्याला गुणू ह्याला गुणलं पाहिजे ना. छेद समान करून घेऊन जाऊ की आता इथंच. हां ती लिहावी लागेल. वजा 3ची किंमत सांगा 1.73 छेद 4 ना हे पुढे. आता ह्यानं त्याला गुणायचं सांगा. 4 चौक 16 हात 1 4 1 4 आणि 1 5 4 त्रिक 12.56 वजा. आता ह्यानं त्याला गुणायचं 6 त्रिक 18 हात 1 6 7 42 42 आणि 1 43 4 आला 4 6 1 6 6 4 10 10.38 छेद 6 चौक 24. ही कंसातलंच चाललं आहे सगळं गुणिले 100 ही इथनं आल्याला. पुढं 12.56 वजा 10.38 हे तर करू का मोकळ्या जागेत. 12.56 वजा 10.38 सांगा. 6तनं 8 गेलं जात नाही मग काय केलं 16तनं 8 गेलं किती राहिलं 8 आणि 8 16 ना. हां 8 पर 1 आला 8च्याला 5तनं 4 गेलं 1 12तनं 10 गेलं 10 12तनं 10 गेलं 2.18 100 गुणिले 2.18 छेद 24. आता बे 50 100 बे 12 2 24
25 दुने 50 6. आता ह्या 25ने ह्याला गुणायचं, इकडं गुणतो 2.18 गुणिले 25 छेद 25 8 200 20 हातच्याला 25 एके 25 आणि 20 45 4 हातच्याला 25 दुने 50 50 आणि 4 54 2 पॉईंट घर सोडून 54.50 ह्या दोघांचा गुणाकार आला 54.50 भागिले 6. साईज किती 54 साईन 9 54 परत न 6 8 8 गाठी ना 8 हां 8 गाठी 9.8 बरोबर मग उत्तर प्रसाद 9. हां चला ठीक आहे 9.08 येतं उत्तर 9.08 काय आलं चौरस सेंटीमीटर ना काय ही पहिलं बरोबर आहे का हां बरोबर चौरस सेंटीमीटर लिहा 7.4 मधलं किती गणित तिसरं गणित ए केंद्र वर्तुळामध्ये कोन PAR हा किती दिला आहे 30 हा 30 असेल तर कंस किती 30 वर्तुळखंडाची लांबी पण किती होईल 30 म्हणजे थिटा किती होईल 30 आर किती दिला आहे 7.5 जर असेल तर वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय सांग हां हां थिटा पाय छेद हां हां छेद 2 आरची किंमत 7.5 एकानं 7.5चा वर्ग करा चला पटकन 7.5चा वर्ग काढा हुडकून चल हां सांग किती ओके थिटाची किंमत किती 30 पायची किंमत छेद वजा साइन छेद 0 0 कॅन्सल 3 एके 3 3 एके 3 3 2 6 ह्याची किंमत किती आली म्हणला 56.7 आतमध्ये कोण राहिलं छेद वजा साइन 30ची किंमत 1/2 ना 1/2 छेद 2 आता हे 2 इकडे ह्याला भागाकार म्हणजे ह्याला पण काय असणार गुणाकार 56.25 कंसात छेद 12 वजा 1/2 दोन्ही छेद समान करायचा आता 4 ने ह्याला गुणू 4 चौक 16 4 एके 4 आणि 1 5 4 त्रिक 12.56 वजा 12 एके 12 12 चौक 48 गुणिले किती 56 सांगा 12.56 12 गेले किती राहिलं 0. पहिलं 56.25 कंसात 0.56 छेद किती 48 आता ह्याला 2 न पण भाग जात नाही 3 न जाईल का किती त्रिक 48 16 2 32 16 त्रिक 48 बरोबर का नाही मग ह्याला 3 न भाग जातोय का 3 एके 3 राहिले 2 3 8 24 राहिलं 2 3 7 3 7 21 3 5 15 16 16 16 त्रिक 48 3 भाग घालवला ह्याला बघा 3 कसा भाग घालवला 3 एके 3 राहिले किती 2 3 8 24 राहिले परत 2 3 7 21
3 5 15 म्हणजे 18.56 राहिले खाली. परत इथं 16 त्रिक 48. परत ह्याला 3 भाग जातो का बघा. 3 सक 18, 3 2 6 आणि 3 1 3. ह्याला 3 जातो का नाही जात. 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64 नाही जात. मग 56ला भाग जातो का बघा. बरं 2 28 2 56 0.28 आणि 8. आता भाग कुठलाच जात नाही का नाही. मग 18.75 गुणिले 28, 18.75 गुणिले 28, 28चा पाडा म्हणा. 28 5 जमतोय का 28चा. जाऊ दे आपला 8 नको. 8 पंचे 40, 4 8 चला. 8 7 56, 56 4 60, 8 8 64, 64 6 70 लगा. 8 1 8 आणि 8 आणि 7 0 पहिला घेतला. 2 पंचे 10, 2 7 14 1 15, 2 8 16 आणि 1 17. 2 1 2 1 3 0 0 5 7 5 12, 4 आणि 1 5. 0.28 आहे ना इथं बरोबर का. इथलं 0.28 1 2 3 4 1 2 3 4 5.25. पुन्हा दोघांचा गुणाकार आहे 18 आणि 0.28चा म्हणजे किती 5.25 भागिले 8. मागं उत्तर 0 पॉईंट आहे का 0 पॉईंट आहे का. हां मग बरोबर चाललो आहे आपण. चला पुढं. आता कंसात 5.25 भागिले 8 मग 0चा भाग जातो आहे. मग काय झालं 52लाच भाग घालू. किती पाळ येते 8 सक 48, 8 सक 48 6 येते का पहिला अंक 6. हां 8 सक 48. मग 52 48 गेलं 4 वरनं घेतलं 5, 8 चौक 32, 8 पंचे 40, 5 परत घेतला 0, 8 सक 48 म्हणजे 6 0.56 येते का 0.600 का 0.65. हां मग जाऊ दे. हे 3 अंक महत्त्वाचे आहेत. बरोबर उत्तर किती आलं 0. एवढंच थांबा एवढं येतच थांबा उत्तर. ठीक आहे लिहून घ्या. सगळा भागाकार वगैरे गुणाकार सगळं लिहून घ्यायचं. 7.4 मधलं 4थं गणित. कोण POQ बघा POQ हा 90 अंश दिला आहे आणि जीवा कुठली दिली PQ ही काय दिली जीवा दिली. आणि छायांकित भाग कुठला आहे कंस वर्तुळखंड कुठला PRQ. त्याचं क्षेत्रफळ किती दिलं आहे 114 आणि आपल्याला काढायला सांगितली काय OP किंवा OQ ही माप काढायला सांगितलं. म्हणजे कुठलं काढायला सांगितलं आहे त्रिज्या काढायची आपल्याला. मग पुढं वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ सूत्र काय पाटोळे. हां आधीच हां मला लिहिली होती A बरोबर R वर्ग. हां मोठ्यानं सांग. हां 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 ठीक आहे. बघा लक्ष द्या पुढं. आता एरिया म्हणजे क्षेत्रफळ किती दिलं आहे रे 114 बरोबर. आर आपल्याला माहिती आहे का नाही. आर जसा तसा ठेवू. कंसात थिटा किती दिला आहे 90. पाईची किंमत छेद 360 वजा साईन छेद पुढं हे कॅन्सल करून टाकू. 9 चौक 36 114 बरोबर आर कंसात आर वर्ग
वर काय राहिलं 3.14 छेद 4 वजा 96ची किंमत किती 1 छेद 2. आता छेद समान करून घेऊ. सांगा 6 आर वर्ग कंसात 6.28 वजा 4 एके 4 छेद 8 पुढं 114 बरोबर 6.28 मधनं 4 गेलं 2.28 छेद 8. पण ह्याला गुणाकार आर आहे ना बरोबर का. आता हे 8 आहे इकडं भागाकार इकडे गेल्यावर गुणाकार हे गुणाकार आहे ते काय भागाकार 114 गुणिले 8 छेद 2.28 बरोबर. आता बघा ह्यानं भाग घालू 2 चौक 8 2 एके 2 आणि 2 चौक 8 वरती राहिलं 4. इथं बघा बरं इथं हे आहे का 2 घरं सरकून 114 आणि 114. मग खाली काय करू आपण 0 घालून इकडं वर 100 न गुणू म्हणजे काय होईल आपलं पूर्ण होईल. 114 गुणिले 4 छेद 114 का वन सरकवलं ना त्यासाठी गुणाकार इकडे काय घेऊ 100 बरोबर आर वर्ग 114ला 114 कॅन्सल 4 गुणिले 100 400 बरोबर वर्गमूळ काढू 400 कोणाचा वर्ग आहे 20चा. चेक कर काय प्रश्न 5वा 7.4 मधला 5वा प्रश्न. त्याच्यामध्ये काय दिला आहे थिटा 60 अंश दिला आहे. केंद्रीय कोण किती दिला आहे 60 म्हणजे केंद्रीय कंस काय असणार त्याचा 60 अंश असणार म्हणजे थिटा किती झाला 60. त्रिज्या किती दिली 15. ठीक आहे पटापटा बोला. लघुवर्तुळखंडाचं सूत्र काय आर वर्ग साइन छेद 2. साइन 60ची किंमत किती 3/2. ती वर्गमुळात 3ची किंमत दिली का आपल्याला प्रश्नात. हां ठीक आहे बघा किमती भरा चला. आर बरोबर किती कंसात मोठ्यानं सांगा सगळेजण 15चा वर्ग 6ला 6 0 0 कॅन्सल 6 36 वरती काय राहिलं काहीच नाही मग काय राहिलं 3.14 साइन 60ची किंमत वर्गमुळात 3 छेद पुढं 3.14 2 दुने आता ह्याला काय करायचा छेद समान ह्यानं ह्याला गुणा सांगा 4 चौक 1 आला चला 4 एके 4 आणि 4 त्रिक 12.56 वजा ह्याची किंमत 6 गुणिले वर्गमुळात 3ची किंमत किती छेद 6. हां करायचं का आता इथं मांडली ना किंमत 6 225 कंसात 3.14 छेद 6 वजा 12.56 हां 12.56 छेद 6 ह्यानं ह्याला गुणायचं आता छेद 6 नाही करत 6 चौक 24च मांडतो डायरेक्ट हां 6 18 हात चाले 1 नंतर
6 7 42 1 4 आला 4 6 1 6 6 4 10.38 करा. इथं करून इथं बघतो मी करू ना एवढ्यात 12.56 वजा 16 8 गेलं 5 4 गेलं 1 बरोबर का. 2.18 225 कंसात 2.18/24. आता ह्याचा भागाकार करू. बे के बे 0.9 छेद बे 12 2 24. आता इथं 3 आहे, ह्याला भाग जातोय का? इथं 3ला भाग जातोय का? 3 7 21 आणि 3 5 15. 3 7 21 राहिलं किती 1. 3 5 15 3 चौक 12. अजून कुठं भागाकार गुणाकार जातोय का? नाही जात आहे का नाही? का जातोय? कुठं? इथं 4 आहे पण भाग जाणार कशाला? नाही ना जात. मग काय करू? 75 गुणिले 4. आता 75लाच भागू आपण 4 फक्त. चार 4 1 4 बाकी किती राहिली 3 वर्ण घेतला 4 7 28 4 8 3 राहिलं. परत किती पॉईंट इथं पॉईंट हा इथं 0 4 7 28 राहिलं किती 2 4 5 20 18.75 18.75 गुणिले 1 पॉईंट ह्याचा गुणाकार. आता कुठं जागा आहे? हेच पुसून वर लिहू का म्हणजे जागा पुरला आपल्याला? सांगा किती आलं तर इथं 75 गुणिले 1.09 भागिले 4. 75ला भागल्यावर किती उत्तर आलं तर 18 गुणिले 1.09 बरोबर आहे का? आता ह्यांचा गुणाकार 18.75 गुणिले 1.09 9 पंचे 45 4 आला 6 9 7 63 4 9 7 किती 63 4 67 9 8 72 72 आणि 6 78 7 आला चला 9 1 9 9 आणि 7 16 शून्य घातला. शून्यानं सगळ्याला गुणलं. परत 2 शून्य घेतलं. 1 5 5 1 7 7 1 8 8 1 1 1 बेरीज 5 7 8 आणि 5 13 8 आणि 6 14 10 20. आता किती करायचं 4 1 2 3 4 म्हणजे 20.43 फक्त घेऊ. 20 पॉईंट बरोबर आहे का? 20.43 चौरस सेंटीमीटर. हे कुणाचं आलं? फक्त या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आलं. पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय सिद्धी? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर पायची किंमत त्रिज्या किती आहे 15 गुणिले 15 नाही. आता काय घालवायचं नाही म्हणून काय करू 225 225चा गुणाकार बघा इथं लिहितो 3.14 गुणिले 225 5 20 2 आला चला 5 1 5 2 7 5 3 15. आता हातचा घेऊ 2 चौक
8 बेके बे बेत्रिक 6 परत 2 0 बेचोक 8 बेके बे बेत्रिक 6 0 0 7 8 15 10 11 आणि 5 16 एकाला 4 6 4 10 बरोबर ना 70 किती करायचं सरकून 2 1 2 706.50 थांब पोरे अजून नाही उत्तर आलं 706.50 ही टोटल कोणाचं आलं आहे अख्ख्या वर्तुळाचं क्षेत्रफळ त्यातल्या लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काय आलं आहे कुठे गेलं 20.43 ही 20.43 असेल तर ह्याच्यात वजा करायला लागेल आपल्याला विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ विशाल वर्तुळखंड बरोबर काय उत्तर येईल 706.50 वजा 20 किती रे 43 मग आता इथं लिहितो मी 706.50 खाली उत्तर किती आलं 20.43 10तनं 3 गेलं 7 5तनं 5 गेलं 0 6तनं 0 गेलं 6 10तनं 2 गेलं 8 एक हातचा आलं इकडं 6 786.07 बरोबर 686.07 चौरस सेंटीमीटर लिहा फ्रेम बंद कर